हे बघ काय घेतली, उंची 13 प्लस 1 14, बरोबर. घेतलं, जिकडं 13 आलं ना तिकडून शोल्डर मोजलं. शोल्डर किती आहे, 10. 10चे निम्मे 5. 5 घेतलं. इकडं टेप उचलायचा नाही, शोल्डर पट्टी मोजायची. शोल्डर पट्टी किती आहे, 2.3 आहे बघ, 2.75. घेतलं, ही रेस इकडं मारली, तू पट्टीने मारायची. घेतलं ना. आता जिकून बगल घेतलं, शोल्डर घेतलं ना, तिकून आपल्याला बगल मोजायचे. बगल किती आहे, 5.5. घेतलं, 5.5 आलं. त्याच्यासमोर शोल्डर पट्टी घेतली होती ना, तिकून आपल्याला पुढचा गळा द्यायचा आहे. किती आहे पुढचा गळा, 7. ही रेस मारली. टेप उचलायचा नाही, वरून उतार द्यायचा आहे. उतार किती आहे, 4.5 येते. हां, मराठी येते ना. हां, वरून उतार 4.5 द्यायचा आहे. दिला. मग पुढच्या गळ्याची रेस आपल्याला इकडं जॉईंट करायची आहे. केली. आता छाती किती आहे, 32चा चौथा भाग कर बरं. डब्बी निकाल वापरता 32चा चौथा भाग कर. हां, प्लस 1.5 कर, 9.5 मतलब 9.5. हे दे. माप पूर्ण घेतलं मी. कुठून घेतलं, बगलकडनं. माप पूर्ण घेतलं, पण रेस फक्त मी बगलपर्यंत नोंदणार आहे. आलं लक्षात. किती वाढवलं छातीमध्ये आपण, 1.5 इंच. झालं हे. आता खाली कमर घेर घ्यायचं. कमर घेर किती आहे, कमर घेर 28चा चौथा कर. हिशोब करायचा. 7 चौक 28, 7 प्लस 2. घेतलं. आता कमर घेर अना छाती ही रेस ओढून घ्यायची. याचं माप नसतं. छाती घेतली, कमर घेर घेतली, त्याची रेस ओढून घेतलं. एवढं लक्षात आलं तुला. हे झालं ना. आता खालचा योग. ह्याला कोणी कोणी ब्रेसर पट्टी म्हणता, कोणी कोणी योगपट्टी म्हणता, कोणी कोणी खालचा योगपट्टी म्हणता, क्रॉस पट्टी म्हणता. आपण काय म्हणतो, खालचा योग. किती आहे खालचा योग, 2.75 आहे ना. तर घडीचा भाग म्हटलं तर आपलं हुक आहे, बटन पट्टी. घडीच्या भागाकडनं 2.25 आणि फिटिंगच्या भागाकडनं 2.25. कधीही या दोघांमध्ये अर्धा इंचाचंच अंतर पाहिजे. बरोबर क्रॉस पट्टी बसते. कोणाचं मापाचं ब्लाऊज जरी आलं ना, कोणाचं खूप क्रॉस राहतं, कोणाचं एकदम सरळ राहतं. आपण त्या पद्धतीने नाही घ्यायचे, आपण आपल्याच पद्धतीने घ्यायचं. जर इकडं 3 आलं तर इकडं किती येणार, 2.5. इकडं 3.25 आलं तर इकडं 2.25. आता आपलं इकडं 2.25 आलं, अर्धा इंच कमी म्हणजे इकडं 2.25 घेतलं, बरोबर. मग ही क्रॉस पट्टी रेस मारायची. मारली. आता कटोरी किती आहे, कटोरी 5. या क्रॉस पट्टीवर घ्यायच्या. दरवेळेस स्टेप कसा ठेवला आहे मी, लक्षात येतोय तुला. कटोरी 5 घेतलं. आता बगलचे माप याच्यात लिहिलेले नसतात. बगलचे माप जे आपण आरमून देतो ना, ते माप याच्यात लिहिलेले नसतात. ते प्रत्येकाला सेम राहतं. कधी चेंज होईल, जेव्हा बोटनेक, कॉलर आणि बंद गळा घेऊ ना, तेव्हा चेंज होईल. आता हे कसं घ्यायचं, 1.5 इंच. 1.5 इंच तो पाठीमागचा भाग, बरोबर. आणि पुढचा भाग हे 1.5 इंच आहे ना, तिकून 1 इंच घ्यायचं. हा 1 इंच आपला पुढचा बगल. पाठीमागचा अर्धा इंच जास्त का घेतला, कारण का हा भाग आपला असा आहे, असं. मग ताण नको पडायला इकडं, असा ताण नको पडायला, त्याच्यामुळे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं. साईड योग किती आहे, हे बघ. कुठून घेतलं, 1 इंच कडनं मधल्या साईडला घेतलं. काय घेतलं, साईड योग.
आलं इकडं अडीच. आता हे बघ, उतार, साईड योक, कटोरी झालं. मग इथून पुढचा गळा घेतलं, इकून हा बगल 1.5 इंच आपण माप दिलेलं आहे ना मार्जिन, तिकून घ्यायचं. 1 इंच पुढचा, 1.5 इंच पाठीमागचा. अशा पद्धतीने आपली कटोरीचे डायग्राम तयार होत आहे. आलं लक्षात तुला? काढ.